नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की पीक विम्याबद्दलची माहिती। तर मित्रांनो, सर्व जिल्ह्यांचे पीक विमा हे मंजूर झालेले आहे आणि पीक विमा वितरणास देखील सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेला पीक विम्याबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे। याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे जाहीर झालेले आहेत। पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्याचे शासनाने सुरू केलेले आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे। अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आताच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थितीत पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसुली मंडळामध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात देखील झालेली आहे। महाराष्ट्रातील या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे। राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी पिके मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही त्याचबद्दल मोठ्या प्रमाणात आहे। अशामध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही रक्कम देण्यात येणार आहे। रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळे रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द केलेले आहे। महाराष्ट्रातील खरीप हंगाम रब्बीमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झालेले आहे। याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे।